जय हिंद मित्रांनो, मी विवेकानंद कडलासकर, सोलापूर ग्रामीण पोलीस तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण जे बॅट्समन पोलीस आहेत त्यांना नेमकं जागा कोठून देणार आहेत. त्यांना फक्त प्रत्येक जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ज्या ज्या जिल्ह्याची जिथे बॅट्समनच्या जागा आहेत तिथे फक्त खाली लिहिलेले आहेत की 6 जागा बॅट्समन पोलीस यांना देण्यात येतील, 7 जागा यांना देण्यात येतील. पण त्या 6-7 जागा ज्या आहेत त्या नेमक्या कोठून देणार आहेत, ओपन मधून देणार आहेत की कास्ट मधून देणार आहेत, याच्याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप महत्वाची माहिती मिळू शकते. कारण जर तुम्ही जिथे बॅट्समनच्या जागा असतील अशा ठिकाणी जर पोलीस कॉन्स्टेबलला फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पण नक्की माहित नसेल की त्या ज्या जागा आहेत त्या नक्की कोठून देणार आहेत. तर त्याच जागेबद्दल आज बोलणार. सर्वप्रथम जे बॅट्समन पोलीस आहे ते बॅट्समन पदासाठी अर्ज करतील, त्यानंतर त्यांचं ग्राउंड होईल व ग्राउंडमधून ते कौशल्य चाचणीकरता पात्र केले जातील. पात्र याचा अर्थ 25 मार्काच्या वर ग्राउंडला ज्यांना मार्क आहे ते सर्वजण कौशल्य चाचणीसाठी पात्र होतील. त्यामध्ये असं कुठंच लिहिलं नाही की एका पदासाठी 10, एकाच 10 असाच कुठंच रेशो दिलेला नाही. म्हणजे ज्यांना ज्यांना ग्राउंडला 25 मार्क पडतील ते सर्वजण ते जे बॅट्समन पदाची कौशल्य चाचणी आहे त्याकरता पात्र होतील. त्यानंतर त्यांची कौशल्य चाचणी होईल व त्या कौशल्य चाचणीमधून जे पात्र होतील त्यांची नंतर लेखी परीक्षा होईल व यामध्ये तोपर्यंत त्यांचा कोणती जात, संवर्ग, आरक्षण कोणताच विचार केला जाणार नाही. म्हणजे समजा 500 जणांनी 5 जागेसाठी अर्ज टाकलेला आहे बॅट्समन पदासाठी, त्यामधून समजा 400 जणांना 25 पेक्षा जास्त मार्क पडलेले आहेत, ते सर्व 400च्या 400 जण क्वालिफाय होतील. त्यानंतर कौशल्य चाचणी होईल. समजा कौशल्य चाचणीमध्ये 400 मधील 100 फेल झाले, त्यानंतर त्या राहिलेल्या 300 जणांची लेखी परीक्षा होईल व त्या लेखी परीक्षेला त्यांना पडलेले गुण व त्यांचे जे ग्राउंडचे गुण आहे त्यानुसार त्यांचं एकत्र मार्क केले जातील व एकत्र मार्क केल्यानंतर जे पहिले 5 उमेदवार असतील त्यामध्ये कोणती जात बघितली जाणार नाही, कोणताही संवर्ग बघितला जाणार नाही, काहीच बघितलं जाणार नाही. जे पण पहिले 5 असतील त्यांची निवड केली जाईल. पण त्या निवड केलेल्यांना जागा नेमक्या कोठून दिल्या जातील. समजा त्या 300 जण होते, 300 जणांमधून 5 जण घेतले. समजा 5 जणांमधील पहिला मुलगा हा NTCचा आहे, एक जागा. मग ते NTC सर्वसाधारणमधून एक जागा कमी करतील व त्या NTCच्या बॅट्समन मुलाला देतील. त्यानंतर समजा OBCचे 3 मुलं आहेत तर OBCच्या 3 जागा ह्या सर्वसाधारण OBCच्या आहेत त्या कमी होतील व त्या 3 जागा त्याला मिळाल्या जातील. त्यानंतर जो राहिलेला एक मुलगा आहे तो कोणता, समजा SC कास्टचा आहे तर SCची एक जागा कमी होईल व त्या बॅट्समनचा जो SCचा मुलगा 5 नंबरला आहे त्याला ती भेटून जाईल. म्हणजे यामध्ये समजा चुकून पहिले 5च्या 5 पोरं हे एकाच कास्टचे, समजा OBCचे असू दे नाहीतर EWS नाहीतर SCBC कोणतेही कास्टचे असू दे, समजा 5च्या 5 जण OBCचे असले तर 5 जागा ह्या सर्वसाधारण OBC मधून कमी केल्या जातील. हा तसा बघायला गेलं तर खूप विचित्र निर्णय आहे. कारण समजा तिथं 1-2 जागा एखाद्या कास्टला असतील, समजा NTC कास्टला एकच जागा असेल व तिथं सर्वसाधारण मुलाने पण अर्ज केलेले असतील, तो सर्वसाधारण मुलगा ग्राउंड देणार, त्यानंतर लेखी देणार, तो पहिला पण येणार. पण त्या बॅट्समन एक NTCचा असल्यामुळे ती NTCची जी सर्वसाधारण जागा आहे ती त्या बॅट्समन मुलाला जाणार. त्यामुळे जो हा इकडचा जो कॉन्स्टेबल पदाला NTCचा मुलगा आहे त्याला ओपनमध्येच जावं लागणार. त्याला मिळवलं तर त्याने पोस्ट ओपनमधून मिळवावे लागणार, नाहीतर त्याला NTC मधून आरक्षण भेटणार नाही. ती एक जागा आहे ती बॅट्समन पोलिसाला जाईल. त्यामुळं तुम्ही जर आता फॉर्म टाकलेला असेल एखाद्या जिल्ह्यामध्ये, नेमकं तिथं विचार करा की तुमच्या कास्टला सर्वसाधारणला किती जागा आहेत, त्यानंतर बॅट्समन पदाला किती जागा आहेत. समजा जर तुमच्या कास्टला फक्त 1 किंवा 2 जागा असतील तर ही रिस्क घेऊ नका. कारण त्या 1 किंवा 2 जागेत जर ते 1-2 तुमच्या कास्टचे बॅट्समन आले तर तुमची वाट लागून जाईल. तुमचं जे ह्या वर्षी पण पोलीस बनायचं स्वप्न आहे अपूर्ण राहून जाईल. जर तुम्हाला पण हा GR हवा असेल तर आत्ताच टेलिग्रामवरती जाऊन वेड खाकीचं हे टेलिग्राम चॅनल सर्च करा, तिथे हा GR दिलेला आहे. तसंच जर टेलिग्रामवरती सापडत नसेल तर इन्स्टाला जाऊन कॉप विवेक 18 ही ID सर्च करा. त्या ID सर्च केल्यानंतर IDच्या बायोमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनलवरती जाऊन हा GR सविस्तरपणे वाचा. तसंच व्हिडिओच्या बाजूला पण आपल्याला दिसत असेलच, तरी पण जर डिटेल हवा असेल तर टेलिग्रामवरती बघू शकता. जर तुम्हाला
हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेअर व लाईक करा.